मी प्राध्यापक ललित वेळेकर, असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी, मुदोजी कॉलेज फलटण, युजी अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअरचं स्वागत करतो. बीकॉम पार्ट 3 सेमिस्टर 5 ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर फर्स्टमधील युनिट 3 इन्शुरन्स क्लेम या टॉपिकमधील लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी ही मेथड आपण यापूर्वी पाहिलेली आहे, डिस्कस केलेली आहे आणि त्यावरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण या ठिकाणी पाहतोय. तर स्क्रीनवर आपण पाहताय की टेक्स्टबुकमधील हा फर्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय म्हणलेले पहा. फायर अक्युअर्ड इन द बिझनेस प्रिमायसेस ऑफ मिस्टर रसूल बजाज ऑन 13 सप्टेंबर 2020 अँड द स्टॉक वॉज डिस्ट्रॉयड. तर या ठिकाणी बघा, मिस्टर रसूल बजाज 30 सप्टेंबर 2020ला त्यांच्या प्रिमायसेस बिझनेस प्रिमायसेसला या ठिकाणी आग लागलेली आहे अँड द स्टॉक वॉज डिस्ट्रॉयड आणि या प्रिमायसेसमध्ये असणारा जो स्टॉक आहे तो डिस्ट्रॉयड झालेला आहे. द बुक्स ऑफ अकाउंट्स सेव्ह शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आणि मग मिस्टर रसूल बजाज यांचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत तर त्याच्या आधारावरती आपल्याला खालीलप्रमाणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, गिवन केलेली आहे. तर यामध्ये पहा, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 म्हणजे 31 मार्च 2019चा स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे 1,50,000. स्टॉक ऑन 31 मार्च 2020 या ठिकाणी 31 मार्च 2020चा स्टॉक आहे 2,10,000. हा 2020चा क्लोजिंग स्टॉक आहे. परचेसेस ड्युरिंग द इयर 2019-20 म्हणजे 2019-20 मध्ये जे काही परचेसेस आहेत ते 15,60,000चे आहे. सेल्स ड्युरिंग द इयर 2019-20 2019-20 मध्ये त्या वर्षातील सेल्स आहे 22,50,000. परचेसेस इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर 2020-21 म्हणजे 2020-21च्या फर्स्ट हाफ इयरमध्ये परचेसेस दिलेले आहेत 6,60,000. त्यानंतर सेल्स इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर 2020-21 2020-21च्या पहिल्या हाफ इयरमध्ये सेल्स दिलेला आहे 9 लाख. सॅल्वेज स्टॉक दिलेला आहे 30,000 आणि अमाऊंट ऑफ द पॉलिसी 3 लाख दिलेली आहे. पुढे आपल्याला म्हटलं आहे कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक टू बी लोडेड विथ द इन्शुरन्स कंपनी. ऑल कॅल्क्युलेशन विल बी पार्ट ऑफ युअर आन्सर. तर यामध्ये पहा, प्रॉब्लेम जर आपण पाहिला तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय गिवन केलेलं आहे. मिस्टर रसूल बजाज 30 सप्टेंबर 2020 मध्ये त्यांच्या बिझनेस प्रिमायसेसला आग लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो स्टॉक आहे तो डिस्ट्रॉयड झालेला आहे. त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन गिवन केलेली आहे. यामध्ये 31 मार्च 2019चा क्लोजिंग स्टॉक 1.5 लाख दिला आहे. 2020चा क्लोजिंग स्टॉक 2,10,000. आता या ठिकाणी बघा, 2019चा जर क्लोजिंग स्टॉक असेल तर तो 2020 मध्ये ओपनिंग स्टॉक होईल, बरोबर आहे. क्लोजिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक 2020चा 1,50,000 असा त्याचा अर्थ होईल आणि क्लोजिंग स्टॉक 2020चा 2,10,000 आहे. परचेसेस आहेत 2019-20 या वर्षातील 15,60,000. सेल्स आहेत 2019-20 मधील 15,60,000. त्यानंतर परचेसेस आहेत 2020-21 या वर्षातील फर्स्ट हाफ इयरचे 6,60,000 आणि सेल्स आहेत फर्स्ट हाफ इयरचे 2020-21 मधील 9 लाख, बरोबर आहे. तर यावरून आपल्याला या ठिकाणी किती स्टॉक हा डिस्ट्रॉयड झालेला आहे ते दिलेल्या माहितीवरून आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सॅल्वेज स्टॉक 30,000 आहे. म्हणजे काय, ज्यावेळी मिस्टर रसूल बजाज यांच्या प्रिमायसेसला आग लागली त्यावेळी एकूण जो स्टॉक होता त्यापैकी आगीतून हा स्टॉक वाचवलेला आहे, सेव्ह केलेला आहे. त्याला आपण सेल्वेज स्टॉकमधून 30,000चा माल आगीतून वाचवलेला आहे. आणि अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी 3 लाख म्हणजे रसूल बजाज यांनी आपल्या स्टॉकच्या अगेन्स्ट फायर इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे, 3 लाखाची पॉलिसी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी या अंडर आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला स्टेप बाय स्टेप यामध्ये कॅल्क्युलेशन हे करावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला सुरुवातीला मिस्टर रसूल बजाज यांचं ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. या ट्रेडिंग अकाउंट हे ट्रॅडिशनल ट्रेडिंग अकाउंट आहे ज्याच्यातून आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढावा लागेल. आता तुम्ही या ठिकाणी सोल्युशनमध्ये बघताय बुक्स ऑफ रसूल बजाज ट्रेडिंग अकाउंट म्हणलेलं आहे फॉर द इयर इंडेड 31 मार्च 2020 म्हणजे 31 मार्च 2020चं हे ट्रेडिंग अकाउंट आपण या ठिकाणी बनवतोय. आता याच्यामध्ये बघा, हे ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते रेग्युलर ट्रेडिंग अकाउंट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण सुरुवातीला डेबिट साईडला 2 ओपनिंग स्टॉक घेतो. ओपनिंग स्टॉक या ठिकाणी बघा 2019चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तोच 2020 मध्ये या ठिकाणी ओपनिंग स्टॉक येईल. 2 ओपनिंग स्टॉक 1,50,000, बरोबर आहे. म्हणजे 2019चा जो क्लोजिंग स्टॉक आहे 1,50,000 तोच या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ओपनिंग स्टॉक येईल 1,50,000, बरोबर आहे. त्यानंतर ओपनिंग स्टॉक झाले की आपण काय घेतो 2 परचेसेस, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा परचेसेस ड्युरिंग द इयर
2019-20 2019-20 परचेस किती आहेत 15,60,000 ही अमाऊंट इथे येईल टू परचेस 15,60,000 बरोबर आहे. आता त्यानंतर म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस घेतल्यानंतर आपण घेणार क्रेडिट साईडला सेल्स जो 2019-20 असणारा सेल्स. बघा या ठिकाणी सेल्स दिला 2019-20 किती दिलाय 22,50,000 तो आपण या ठिकाणी घेतला 22,50,000 बरोबर आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी बघा 2000 स्टॉक ऑन 31 मार्च 2020 म्हणलेला आहे म्हणजे 31 मार्च 2020चा क्लोजिंग स्टॉक 2,10,000 दिलेला आहे. या ठिकाणी आपण क्लोजिंग स्टॉक घेतला 2,10,000 म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला ओपनिंग स्टॉक परचेसेस सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक हा प्रॉब्लेममध्ये गिव्हन केलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो काढायचा आहे. तर या ठिकाणी आपण ओपनिंग स्टॉक घेतला परचेसेस घेतले सेल्स घेतले क्लोजिंग स्टॉकही घेतला बरोबर आहे म्हणजे 2019-20च्या वर्षामधला. तर या ठिकाणी क्रेडिट साईडची तर टोटल आपण केली तर सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक बरोबर आहे यांची क्रेडिट साईडची टोटल किती आलेली आहे 24,60,000 हीच टोटल आपण डेबिटला घेतली 24,60,000 आणि 24,60,000 मधून ओपनिंग स्टॉक आणि परचेसेसची जर अमाऊंट आपण मायनस जर केली तर या ठिकाणी बॅलन्स येणार आहे 7,50,000 त्यालाच आपण काय म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन बॅलन्सिंग अमाऊंट आहे 7,50,000 बरोबर आहे. हा काढला आपण ग्रॉस प्रॉफिट किती काढला 7,50,000 बरोबर आहे. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आपण काढलेला आहे 7,50,000 तो ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो इथं कॅल्क्युलेट करायचा इज इक्वल टू आता ग्रॉस प्रॉफिट रेशो काढत असताना त्याचं इक्वेशन आहे बघा इथं आपण इक्वेशन घेऊया ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100 हे इक्वेशन आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा. ओके तर ग्रॉस प्रॉफिट रेशो जो आहे तो काढण्यासाठी अगोदर आपण या ठिकाणी बघा ग्रॉस प्रॉफिट किती काढलेला आहे इथं आपण काढलेला आहे 7,50,000 डिवायडेड सेल्स किती आहे त्या वर्षातला इथं बघा सेल्स 22,50,000 एवढा सेल्स आहे बरोबर आहे इंटू 100 आपण या ठिकाणी करूया. याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी बघा 7,50,000 भागिले 22,50,000 गुणिले 100 7,50,000 भागिले 22,50,000 गुणिले 100 त्याचं जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे 33.33. ओके आता हा ग्रॉस प्रॉफिट रेशो त्यामुळे पर्सेंटेजमध्ये येईल बरोबर आहे 33.33%. आता हे आपण वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी दाखवू शकतो म्हणजे काय तर हे 33.33 जे आहे त्याला आपण 33.13 असंही म्हणू शकतो किंवा 0.3333 ओके याप्रमाणे सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तर हे आपण याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते पुढे सुद्धा आपल्याला काढायचं आहे ते आपण पुढे पाहूया. तर या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो जो आहे तो किती काढलेला आहे 33.33%. ओके इथं आपण पाहतोय 33.33% किंवा त्याला 33.13% असंही आपण त्याला म्हणू शकतो. आता या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो आपण काढला 33.33%. आता यानंतर आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पीरियड फॉर 1/4/2020 टू 39/2020 म्हणजे 1/4/2020 ते 30/9/2020च्या दरम्यानचं आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी तयार करायचं आहे. हे सुद्धा नेहमीप्रमाणेच आहे रेग्युलरच आहे. आता त्याच्यामध्ये बघा डेबिट साईडला पहिल्यांदा नेहमीप्रमाणे टू ओपनिंग स्टॉक येईल बरोबर आहे. तर 2020 मधला ओपनिंग स्टॉक जो आहे ओपनिंग स्टॉक या ठिकाणी बघा प्रॉब्लेममध्ये इथं बघा स्टॉक दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक जो आहे 2020चा 2,10,000 तोच ओपनिंग स्टॉक येईल पुढच्या वर्षामध्ये बरोबर आहे. तर इथं ओपनिंग स्टॉक 2,10,000. त्यानंतर टू परचेसेस आता टू परचेसेस जे आहेत या ठिकाणी बघा किती आहेत परचेसेस इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर 2020-21 6,60,000 आहेत बरोबर आहे. म्हणून टू परचेसेस 6,60,000 या ठिकाणी येतील. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक पुन्हा परचेसेस यानंतर सेल्स आपल्याला घ्यायचे क्रेडिट साईडला बरोबर आहे. या ठिकाणी बघा सेल्स दिलेले आहे सेल्स इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर 2020-21 सेल्स किती दिले आहेत 9 लाख दिलेले आहेत. इथं सेल्स आपण घेणार 9 लाख बरोबर आहे. त्यानंतर आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना पहिल्यांदा आपण ओपनिंग स्टॉक घेणार जो आपल्याला या ठिकाणी गिवन केलेला आहे क्लोजिंग स्टॉक म्हणलेला आहे. क्लोजिंग स्टॉक 2020चा तोच ओपनिंग स्टॉक इथं येईल. त्यानंतर परचेसेस आहेत परचेसेस ड्युरिंग द इयर 2019-20 2019-20 मधले परचेसेस बरोबर आहे. इथं परचेसेस इन द फर्स्ट हाफ इयर म्हणलेलं आहे 2020-21 मधले 6,60,000 बरोबर आहे.
आणि त्यानंतर सेल्स सुद्धा दिलेले आहेत. फर्स्ट हाफ इयर 2020-21 मध्ये 9 लाख, बरोबर आहे. म्हणजे आपण ओपनिंग स्टॉक घेतला, परचेसेस घेतले, त्यानंतर सेल्स घेतला. आता त्यानंतर आपल्या इथं ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे आणि हा ग्रॉस प्रॉफिट आपण सेल्सवरती काढणार आहोत. सेल्सवरती हा ग्रॉस प्रॉफिट आपण काढणार आहोत. म्हणजे बघा इथं 2 ग्रॉस प्रॉफिट येईल. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे 33.33% सेल्सवरती. सेल्स किती आहे? 9 लाख सेल्स आहे, बरोबर आहे. 9 लाख सेल्स आहे. तर आता या ठिकाणी बघा आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ आणि अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन काढायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट म्हणूया, कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट, बरोबर आहे. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे सेल्सवरती, बरोबर आहे. आणि ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो आपल्याला काढायचा आहे इथं बघा 33.33% असंही तुम्ही काढू शकता किंवा 33.13 किंवा 0.33.33. तर आपण ही मेथड यूज करणार आहोत. आता ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपण इक्वेशन यूज करूया. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इंटू 0.3333. ओके, जो काही आपण रेशो काढलेला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो, तो रेशो या ठिकाणी आपण घेणार आहोत, गिवन करणार आहोत. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे. मग ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला सेल्स किती दिलेला आहे बघा. सेल्स आपल्याला दिलेला आहे 9 लाख. 9 लाख सेल्स आहे, बरोबर आहे. 0.333333. ओके, याचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट येणार आहे 3 लाख अप्रॉक्सिमेटली 3 लाख अप्रॉक्सिमेटली एवढा या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट येणार आहे, बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या कॅल्क्युलेटरवरती हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे, बरोबर आहे. आता यानंतर या ठिकाणी बघा ग्रॉस प्रॉफिट आपण काढला 3 लाख अमाऊंट आलेली आहे. इथं ग्रॉस प्रॉफिट आपण घेऊया 3 लाख आणि त्यानंतर डेबिट साईडची टोटल आपल्याला करायची. डेबिट साईडची टोटल म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि ग्रॉस प्रॉफिट याची जर टोटल केली तर ती टोटल येईल 11,70,000. हीच टोटल आपण क्रेडिटला घेऊया 11,70,000 आणि मग या 11,70,000 मधून सेल्सची अमाऊंट मायनस केल्यानंतर या ठिकाणी 2,70,000 एवढा बॅलन्स येईल. त्यालाच आपण म्हणणार आहे बाय क्लोजिंग स्टॉक 2,70,000 बॅलन्सिंग फिगर. आता याचा अर्थ असा आहे की क्लोजिंग स्टॉक म्हणजे ज्यावेळी आता या ठिकाणी बघा हा जो क्लोजिंग स्टॉक आपण काढलेला आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला 2,70,000, याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी मिस्टर रसूल बजाज यांच्या प्रिमायसेसला आग लागली त्यावेळी त्यांच्या प्रिमायसेसमध्ये 2,70,000 एवढा स्टॉक 2,70,000चा स्टॉक त्यांच्या प्रिमायसेसमध्ये होता आणि या 2,70,000 रुपयाच्या स्टॉकला आगीनं नुकसान झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आता यानंतर आपल्याला लॉस ऑफ स्टॉक काढायचा आहे. लॉस ऑफ स्टॉक काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. स्टॉक ऑन द डेट ऑफ द फायर 30/9/2020 म्हणलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस स्टॉकला आग लागली त्यावेळी स्टॉक किती होता 2,70,000 बरोबर आहे. त्यातून लेस आपण काय करणार आहे स्टॉक सॅल्वेज. आता याच्यामध्ये बघा आगीतून आपण माल किती सॅल्वेज केलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय सॅल्वेज स्टॉक किती 30,000 बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी प्रिमायसेसला आग लागली त्यावेळी 2,70,000चा स्टॉक प्रिमायसेसमध्ये होता, त्यातून आपण लेस करणार स्टॉक सॅल्वेज. वाचवला किती आगीतून 30,000 बरोबर आहे. म्हणजे 2,70,000 मधून 30,000 मायनस केल्यानंतर लॉस ऑफ स्टॉक किती येणार आहे 2,40,000 आणि एवढ्या 2,40,000 अमाऊंटसाठी आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीनं हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. तर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घेणं आवश्यक आहे. जर समजा आपल्याला यावरती जर पुढं ॲव्हरेज क्लॉज जर काढायचा असेल ॲव्हरेज क्लॉज तरी सुद्धा आपण तो काढू शकतो. त्याचं इक्वेशन यूज करून फेस व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी डिवायडेड स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू ॲक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक बरोबर आहे. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये आकडे पुटअप करून त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण त्या ठिकाणी त्याची अमाऊंट ॲव्हरेज क्लॉजची अमाऊंट देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच व्यवस्थित समजला असेल. जर तुमच्या या प्रॉब्लेममध्ये काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की लिहा. त्याचबरोबर जे विद्यार्थी आणि व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. पाहत राहा इजू अकाउंटन्सी. थँक्यू सो मच.